आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एकंदरीतच आज एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती आपण चर्चा करतोय। ब्रेकवर जाण्याआधी ॲडव्होकेट योगेश केदार यांनी गंभीर स्वरूपाचे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत। एक म्हणजे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची फसवणूक सरकारने केल्याचा थेट आरोप ते करताना दिसतात। तर दुसरीकडे हाच आरोप करण गायकर हे देखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत, त्यांना मान्य आहे का? मात्र तत्पूर्वी सरकारची बाजू जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। प्रवीणजी, एका बाजूला GR काढण्यात आला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन सर्वत्र झालं। मनोज जरांगे पाटलांनी आपला स्वतःचा मोर्चा हा आता गावाकडे वळवलेला असतानाच दुसरीकडे हा समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा की पुन्हा एकदा मराठा समाजाची फसवणूक मान्य आहे। जे मुद्दे वाचून दाखवलेले आहेत ॲडव्होकेट योगेश केदार यांनी, ते खरोखर उचित आहेत का? प्रवीणजी, योगेश केदार हे एक अभ्यासू आहेत, समाजासाठी काम करणारे, त्याच्यात दुमत असायचं काही कारण नाही। तथापि आता अनेक तज्ज्ञ मंडळी सुद्धा जरांगे दादांसोबत त्या ठिकाणी असतात, 4-5 वकील सतत असतात आणि त्याच्यामुळे जरांगे दादांच्या प्रामाणिकपणावर त्यांना विश्वास आहे। याचा अर्थ मग ते प्रामाणिक नाहीत का? मला वाटतं झालेला निर्णय प्राप्त परिस्थितीत कायद्याच्या चौकटीमध्ये जे काही देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी राज्य सरकारने केला आहे, हे आमचे मित्र योगेश केदार यांनी समजून घेतलं पाहिजे। आणि आज मराठा समाजाला एक दिलासादायक असा निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या आनंदावर विरजण पडेल अशा प्रकारे आपल्या कोणाकडून त्या ठिकाणी वागणं होता कामा नये। आणि त्यामुळे प्रत्येक निर्णय यासाठी एक प्रक्रिया काम करत असते, सिस्टीम काम करत असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे। आणि योगेश केदार, आपणही सरकारच्या समन्वयात असता, आमच्या संपर्कात असता, आणखी काही वाटलं तर आपण पुन्हा सरकारबरोबर बसू, परंतु एवढा मोठा समाजासाठी निर्णय झाल्यावर अशा प्रकारे लगेच त्या ठिकाणी दुसरी दिशा पकडणं समाजाच्या दृष्टीने सुद्धा योग्य। आणि दुसरं, माझं मित्र करण गायकर, एक मिनिट, माझा मित्र करण गायकर यांनी सांगितलं, जरा करणजी जरा इगोतना बाहेर या, आपला तो अहंकार, आपल्याला भेटायला मुख्यमंत्री आले पाहिजेत, बरोबर, परंतु या ठिकाणी योगेश नंतर बोला ना। योगेशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, प्रत्येकाला वेळ देणार आहे। या ठिकाणी करण गायकवाड यांच्या याच्यावर मी गायकर स्पष्टीकरण देतो। आपल्याला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे, तो तुम्हाला अपमान वाटतो। एकाने तरी मुख्यमंत्र्याला या आंदोलकांपैकी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली का? आभार व्यक्त केलं का? म्हणजे आपल्याला अहंकार, आपल्याला मान पाहिजे आणि मुख्यमंत्र्याच्या आया बहिणींवरनं शिव्या दिल्या तरी आम्ही काय बोलणार नाही, त्यांना विलन ठरवलं तरी काय बोलणार नाही। आता मी काय बोललो गेल्या आठवड्यात, मुंबईत अव्यवस्था होते, आम्ही मुंबईत राहतो, मुंबईतल्या नागरिकांचे काही आम्हाला फोन यायला लागले आणि जे लाखोचे मोर्चे आपण शांततेत त्या ठिकाणी काढले होते त्याचा उल्लेख केला। म्हणजे आपल्याला कोणी बोलायचंच नाही, मला वाटतं तेच झालं पाहिजे। मला वाटतं या सगळ्या अहंकारातनं पहिले आपण सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे आणि एकमेकांवर विश्वास दाखवून काम केलं पाहिजे। तुम्हाला कल्पना नाही मी मराठा समाजासाठी काय काय करतो। आता या आंदोलनामध्ये माझी टीम त्या ठिकाणी बॅकअपला अनेक गोष्टी करत होत्या, आपण भेटल्यावर सांगू, काळजी घेण्याचं काम करत होते। आम्ही फ्रंटला नसलो तरी त्या गोष्टी करत असतो। त्याचबरोबर सरकारशी समन्वय साधून त्या ठिकाणी अनेक गोष्टी मी त्या प्रक्रियेत आहे, योगेशलाही त्या ठिकाणी माहीत आहे। त्याच्यामुळे ज्यांना माहीत नाही ते त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बोलत असतात। तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे चळवळीतले आहेत, अभ्यासक आहेत, त्यांना प्रवीण दरेकर माहीत आहे, ज्यांना माहीत नाही त्या अशा प्रकारे स्वतःच्या अहंकारात। बरं प्रवीणजी, आपल्याला असं वाटतं की कुठेतरी अहंकार आहे आणि आता सरकारला धन्यवाद करण्यासाठी मराठा आंदोलकांनी जाणं गरजेचं होतं। करण गायकरजी, दोन्ही बाजूने तेच झालेलं दिसतंय, प्रत्येक जण म्हणतोय की कटुता मिटावी, कशी मिटणार? साहेब, सगळ्यात पहिले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मी स्वतः मानले।